अमेरिकेत कहाणी 2चं शूटिंग संपून भारतात परतल्यानंतर अभिनेत्री विद्या बालन हिला डेंग्यूची लागण झाल्याचं समजतंय। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अमेरिकेतून भारतात दाखल झाल्यानंतर खूपच थकवा जाणवायला लागला आणि तापही आला। त्यामुळे विद्यानं तपासणी केली आणि त्या तपासणीतच डेंग्यू झाल्याची माहिती आता समोर येते। मात्र ही डेंग्यूची लागण नेमकी कशी झाली याचा तपास सध्या सुरू आहे। दरम्यान विद्या बालन ज्या इमारतीत राहते त्या इमारतीत राहणाऱ्या मीरा पटेल यांच्या घरी डेंग्यूच्या अळ्या सापडल्याचं समोर आलंय। त्याचप्रमाणे अभिनेता शाहिद कपूरच्या बंद असलेल्या स्विमिंग पूलमध्ये डेंग्यूच्या अळ्या सापडल्यात। विद्या बालन आणि शाहिद कपूर हे एकाच इमारतीत राहतात आणि एकूणच आपण या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील यांच्याकडून। कृष्णात, विद्या बालनला डेंग्यूची लागण झाल्याचं समजतंय, नेमकी काय माहिती आहे? सध्या विद्याची प्रकृती कशी आहे? मुंबईतील जुहू तारा रोड जो आहे त्या ठिकाणी प्रणिती नावाची बिल्डिंग आहे। ज्या बिल्डिंग मध्ये 3ऱ्या मजल्यावर विद्या बालन राहते, तर 4थ्या मजल्यावर मीरा पटेल नावाची एक महिला राहते, जिच्या घरी 2 ठिकाणी डेंग्यूच्या अळ्या सापडलेल्या आहेत। तर ग्राउंड फ्लोअरला अभिनेता शाहिद कपूर याचा बंद असलेला जो स्विमिंग टँक आहे त्यामध्ये देखील अळ्या सापडलेल्या आहेत। पावसाच्या पाण्यामुळे त्या ठिकाणी 4-5 इंच पाणी साठलं होतं, त्यामध्ये या डेंग्यूच्या अळ्या सापडलेल्या आहेत। सध्या विद्या बालनची परिस्थिती संदर्भात डॉक्टरांकडून अजून काही बोलणं झालेलं नाही, परंतु जी माहिती समजते तर त्या बिल्डिंग मध्ये ज्या आळ्या ज्या आहेत त्या सापडल्याचं मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे। धन्यवाद कृष्णा, त्या संपूर्ण माहितीबद्दल। आपण बघतोय की अभिनेत्री विद्या बालन हिला डेंग्यूची लागण झालेली आहे। तिच्या प्रकृती संदर्भात अजूनही खुलासा झालेला नाहीये, मात्र या संदर्भातले अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येतच राहू। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।